नमस्कार. वीण दोघातलीही तुटेना ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे समरसोबत मी खोटं बोलत नाही ही गोष्ट सांगण्यासाठी स्वानंदी आजीला बाहेर घेऊन आलेली असते. बाहेर एकांतात बोलण्यासाठी आजीशी स्वानंदी आलेली असते आणि ती सांगू लागते की मी जे काही पाहिलं ते खरं होतं. मी पाहिलेलं सत्य मला सगळ्यांना सांगायचं होतं, पण सगळेजण माझ्या विरोधात गेले. आजीला ती सांगू लागते की मी माझ्या मनाने कुठलीही गोष्ट रचत नाही आहे. मी खरं सांगत आहे की घरातले सगळेजण त्यांच्याशी वाईट वागत आहे. तर आजी सांगू लागते, हे सगळं सत्य मला आधीच माहिती आहे, पण समर ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काही वर्षांपूर्वी सगळ्या घरातल्यांचा ॲक्सिडेंट झाला. सगळं कुटुंब त्याच्यामध्ये संपून गेलं. उरली ती फक्त काकू आणि तिची 3 मुलं. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्या क्षणापासून इथे समरने घेतलेली असते. त्यामुळे समरने स्वतःच्या सगळ्या इच्छा मारून टाकल्या. फक्त त्या तिघांसाठी जगण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या समरच्या आयुष्यात आता तू आली आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू हे सगळं समरच्या आयुष्यातलं दुःख सगळं काही विसरण्यासाठी त्याला मदत कर. इथे ती त्यांना वचन देते, आजी मी तुमच्या समरला सोडून कधीही कुठे जाणार नाही. आयुष्यभर त्यांना साथ देईल. त्यांच्यातला निरागसपणा मी पाहिला आहे. त्यांना सगळ्यांना आनंदी ठेवण्याची वृत्ती मी पाहिली आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडले गं. आता इथून पुढे मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. असं वचन आजीला स्वानंदीने दिल्यानंतर आजी फार खुश होते आणि आता समरच्या आयुष्यातले सगळे दुःख ती संपवून टाकणार असं वचनही तिने दिलेलं आहे.